नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर देत आहे मावळ वार्ता। लोणावळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं रंगत येऊ लागली आहे। लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनेही प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून भव्य रॅली काढण्यात आली। ही रॅली तुंगारली प्रभाग व पांगोळी प्रभागात काढण्यात आली। या रॅलीत खुद्द मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके सहभागी झाले होते। यावेळी मतदारांची गाठीभेटी घेऊन त्यांची विचारपूस करण्यात आली। या रॅलीमध्ये लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून आलं। पाहूयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या रॅलीची ही काही क्षणचित्रे। खूप चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनता या ठिकाणी देताना आम्हाला पाहायला मिळते। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्रजी सोनवणे असतील किंवा आमच्या दोन्ही पाळेकरताई असतील, एक या भागात त्यांचा असलेला संबंध त्यातून जनतेचा प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि लोणावळकरांचा विश्वास आहे की सुनील शेळके आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किंवा त्यांच्यासोबत येणारे आपण नगरसेवक म्हणून निवडून जे देत आहोत ते चांगलं काम करतील। त्या विश्वासावरती आज जनसमुदाय आम्हाला प्रतिसाद देतो, त्याचा खूप आनंद आहे। पदासाठी उमेदवार उभे आहेत। माननीय सोनवणे सर, ते खूपच प्रेमळ स्वभावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। आम्हाला त्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे आणि पाळेकरताई उभे आहेत, त्यांनाही आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे। त्यांचा स्वभाव करता एज्युकेशन बघता आमचा सगळ्यांना एक नवीन पिढीला आम्ही चान्स देतो। आणि आता जो प्रभाग आहे हा प्रभाग क्रमांक हा प्रभाग 2 आहे। प्रचार सुरू करतोय। आपण पाहताय आम्ही कोणाला पैसे देऊन आणलेले नाहीयेत, हे स्वतःहून आशीर्वाद द्यायला, पाठिंबा द्यायला ही मायबाप जनता रस्त्यावरती उतरली। लोणावळा शहरातल्या जनतेच्या विकास कामांची निवडणूक आहे, माझ्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही। म्हणून मी शहरातल्या देखील नागरिकांना आव्हान करतो की मागच्या 20-25 वर्षात तुम्ही अनेकांना संधी दिली किंवा ज्या व्यक्ती नगरपालिकेत 20-25 वर्षापासून आपली नगरपालिका आहे, आपली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे किंवा आपलं स्वतःचं पास्त्याचं इन्कम सोर्स असलेलं ठिकाण समजत आहेत, अशा व्यक्तींना बाजूला ठेवून 5 वर्षाकरता एक वेळ विश्वास देऊन आम्हाला देखील काम करण्याची लोणावळाकर जनतेने संधी द्यावी हीच अपेक्षा आज व्यक्त करतो। आणि मला विश्वास आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र भाऊ सोनवणे 10,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजय झाल्याशिवाय राहणार नाही। माझी आंबोरेताई असेल, आमचा मंगेश भाऊ असेल, यांना देखील सर्वसामान्य किंवा गावगाड्यातली काम करणारी माणसं एक चांगले चेहरे किंवा आपल्या सुखात दुःखात उभे राहणारे व्यक्ती असं पाहून यांच्याकडे देखील पाठबळ मोठ्या प्रमाणात आज मला पाहायला मिळते। आपण
म्हणजे मी लोणावळ्यात देखील स्वतःचा प्रचार केला. एवढी सुद्धा माणसं माझ्या प्रचाराला नव्हती. एवढी माणसं आज या माझ्या 2 उमेदवारांकरता आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारांकरता रस्त्यावरती उतरले. त्याचं खूप समाधान आहे. तुमच्या बाबतीत असं बोललं जात होतं, राष्ट्रवादीकडे आजपर्यंत एकही उमेदवार नव्हता, शून्यात भोपळा देखील फोडला नाही, पण आज गर्दी आहे. काय सांगाल सगळ्याबद्दल? हे बघा, मी ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्हतो त्यावेळेला नगरपालिकेची निवडणूक झाली होती. काही अपक्ष आमच्या विचाराचे मंडळी निवडून दिले, परंतु ठीक आहे, आता अपक्ष फॉर्म्युला हा आपल्याला काय पटणार नाही. शेवटी जर 5 वर्ष नगरपालिकेत एखाद्या व्यक्तीला जनतेने निवडून दिलं तर त्यांनी 5 वर्षाकरता जनतेशी बांधील राहायला पाहिजे. नाहीतर फक्त दर वर्षाला काय मिळते मला याच्यातून मांडवली करता संगीत खुर्चीसारखा प्रकार होता कामा नये, म्हणून आम्ही यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती पक्षाच्या घटनेला बांधील राहील अशा पद्धतीची रचना करून आम्ही सर्वांना उमेदवार म्हणून जाहीर केला आहे. आणि आज जवळपास आम्ही 3 फक्त उमेदवारांना, त्यामध्ये शादनबाबींची कन्या सना चौधरी असेल, आमच्या गवळीवाड्यातील 2 सदस्य आहेत त्या ठिकाणी, आणि 3रा देवीदास कडू, 4था, असे 4 ठिकाणी फक्त आम्ही उमेदवार दिले नाहीत. आम्ही देखील फक्त प्रतिष्ठा न ठेवता प्रत्येकाचा विचार पुन्हा निवडणुकीला सामोरं गेलो आहोत. बाकी 23 ठिकाणी आमचे उमेदवार सक्षमपणे उभे आहेत. काळजी करायचं कारण नाही. मतदारांना आपण काय आवाहन करण्या निमित्तानं? मतदारांना मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो, ज्यांना तुम्ही 20-25 वर्ष नगरपालिकेचा कारभार सांभाळायला दिला, त्यांनी 25 वर्षात किती शहराकरता निधी आणला, किती कामं केली, आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये सुनील शेळकेने आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात किती कामं केली याचं मूल्यमापन आपण केलं तर मला नक्कीच लोणावळकर चांगली संधी दिल्याशिवाय राहणार नाही. 5 वर्षाकरता नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार आता निवडून द्या, आणि जे उमेदवार विजय आपले उभे केले आहेत त्यांना देखील आपण संधी द्यावी असं मी आवाहन करतो. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसंच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.